खाली बघा टोटली लखडले अगदी झाड लिंबू झाड असतं ना त्या हिशोबाने सेम झालंय बघा लिंबू सारखं डाळिंब हे बघा हे बघा हे बघा हे बघा पूर्ण आतनं झाडातलं आहे का नाही आणि महत्वाचं म्हणजे आता 350-400 ग्रामचं फळ आहे ते आणि हिरव्यात आहे बरोबर ना. पहिल्यांदाच मला आपला एवढ्या फास्ट फुगला असं ना. माणसं काय व्हायचं पहिलं माहिती आहे का गावळा लागल्या त्या लिक्विड ही म्हणजे फुगवाय सोडा पण ह्या वेळेस असं डोक्यात धरलं की सेटिंग झाल्यापासून दमच खाल्ला नाही काय आहे नाही ते सोडायचं म्हणलं. बर ती अंडीची स्लरी पण एकदा करून टाकली सोडली मी बर बर वतूनच घेतली डायरेक्ट डायरेक्ट खाली बसली होती का. आणि काल तुम्हाला सांगतो 25 किलो एसीपी मॅग्नेशियम सल्फेट 50 किलो एसीपी असं 200 ग्रॅम प्रति झाड टाकून सकाळी पाणी दिलं. बर बर एसीपी टाकलं सकाळी. हां हां ओके रिझल्ट कसा वाटला. रिझल्ट एक नंबर आहे ना मी चांगला आता आमच्यात मारल्यावर ना डहाणूरला एक मित्र आहे हां त्याला ही दिली फुलराणी ह्यांना पंढरपुरी दिलं बर आणि त्या बघा आपल्या 10 वर्षाची जेवढी कळी निघली नव्हती हां तेवढी त्या लांबची कळी मोठा लांबची कळी आहे ना. आता मला वाटतं 26 जानेवारी तिसरीला आहे हां 26 फेब्रुवारी 26 मार्च 100-150 झाडावर सेटिंग झाली. बाप बाय आणि त्याला साहेबांनी एका असं औषध दिलं की 14व्या दिवशी ब्लू कॉपर 5 मारा सांगितलं. बर हा मग आपल्याकडे बघा आपल्याला काय कुणाचं वाईट करायचं नाही हां त्याला म्हणलं ही घेऊ नको त्यानं साहेब बंद करून टाक. त्याला चुकीचं काय सांगतात मला काय कळलं नाही. 5 विशेष माहिती होतं. तुमची कळी हा. आली तरी जळून जाईल. हा मग त्या साहेबाला त्यांनी म्हणजे बोलवलंच नाही करून हां. चुकीचं सांगण्यापेक्षा न सांगितलेलं कधी पण बरं की बाबा नाही सांगायचं आपल्याला विषय संपला. परत आम्ही परत त्यांच्याकडे जाऊन मामा या मुलाला पण शाळेला घेऊन दिलं बरोबर त्यांच्या पण बघायला चांगली परवा गेलतो जामकडे म्हणजे फुल राणीचा हॉरिझॉनचा रिझल्ट आहे रिझल्ट आहे. बघितलं सगळं. ओके वेट वेट झोन झोन आपण वापरलंय हां मला लय जण म्हणते ती द्या द्या पण कसं आहे, आपण घेऊन दिलं त्याने नाही कॅल्शियम सोडलं फुटलं ती कोणी जोखमदारी घ्यायची बरोबर आहे. बरोबर आहे का नाहीतर आपण आपल्या रिझल्ट आला म्हणून त्यांना देऊन त्यांचं फुटलं आणि आपण नाही काय करायचं माहिती आहे का आधी ऑक्साईड मधलं कॅल्शियम खाल्लं बी वरनं बी आपलं जे आहे का न्यूट्रिशनच कॅल्शियम त्याचा एक स्प्रे घ्यायला लावायचा जेणेकरून साल थोडी लूज करायचीच आणि मग सोडायचं. त्याचं काय होतं साईज घेणार वर फुटणार शेतकऱ्याला नुकसान होण्यापेक्षा अगोदर एक करायला लावायचं. जर आता आमच्याकडे कोणी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना सांगतो हे पूर्ण शेड्यूल आहे या शेड्यूल प्रमाणे चाला साईज पाहिजे तेवढी होऊन जाईल बरोबर आहे. त्यामुळे काय अडचण येणार नाही. पण कसं होतं चुकीच्या मार्गाने गेलं शेतकरी काय करते तर एक आमच्याकडे नेतं तर दुसरं ऐकत नाही तर मग त्यांच्या मनानं करणार आणि त्याचं काय ते दुष्परिणाम वेगळं होतात. त्यापेक्षा पूर्ण जर शेड्यूल मार्गे गेलं तर 100% रिझल्ट बसतो. अगदी कळीला असू द्या नाही तर साईजला असू द्या शेवटी. आणि आम्ही 2च प्रकारे करतो काम. आम्ही ते मधला स्टेप सगळा वगळून टाकला एक तर कळीला आणि लास्ट साईजला ह्या 2 याच्यात आम्ही काम चालू ठेवलं की बाबा जी मेन गरजा आहे त्या लोकांच्या पहिल्यांदा कळी आणि लास्ट साईज. तुम्हाला जे आता साईज जाईल त्याचा परिणाम दिसलाय तुम्हाला काय अडचण आहे का त्याची. हा मला ते एवढं सांगायचं दुसरं काय. आपलं गाव नाव येतात सांगा आमच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही आला पण ते नाव गाव आलं नाही. वाडी कुरोली गाव वाडी कुरोली बर सध्या पण दिशा माहितीच आहे. हा वाडी कुरोली गाव आबासो वसंत काळे बरं फोन नंबर सांगायचा 73-87-033-950. ठीक आहे. आपली झाडं किती आहे 350. 350 ओके. बरं मला एक सांगा सेटिंगच्या मानानं उत्पादन किती निघेल. सेटिंगच्या मानानं आता आपल्याला एवढा अनुभव असल्यासारखं 15 किलोनं झाड उतरलं असं अंदाज उतरते ना दुसऱ्या प्रकारे चालतंय ना. झाडं बी त्या मानानं लय मोठी झाली बरोबर ना. त्यात तुमचे हे महत्वाचं योगदान लय मोठं आहे की झाडं मोठी केली ती. चालतंय ठीक आहे.